दरम्यान जरांगे संदर्भातली आणखी एक मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे विधानसभेसाठी जरांगेंनी आता दंड थोपटले। आपण पाहतोय विधानसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे 7 ऑगस्ट पासून जरांगे हे इच्छुकांचे अर्ज मागवणार आहेत आणि 13 ऑगस्ट पासून इच्छुकांच्या अर्जांची छाननी सुद्धा करण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। जरांगे या सगळ्या उमेदवारांची मुलाखत सुद्धा घेणार आहेत। आपण पाहतोय आता आरक्षण न मिळाल्यानं जरांगे यांनी विधानसभेसाठी हे दंड थोपटले। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मोहिनी, आता मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरणार या संदर्भातले आता दंड थोपटलेले आहे। कारण 23 जून रोजी राज्य सरकारकडून सगळे सोयरीच्या संदर्भात अध्यादेश काढला जाईल आणि त्या संदर्भातली जी मराठ्यांची मागणी आहे ती पूर्ण केली जाईल असं सांगण्यात आलेलं होतं। त्यासाठी 13 जुलैपर्यंत मुदत दिली होती, मात्र 13 जुलैच्या मुदतीत सुद्धा राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाने ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्याची पूर्तता केली नाही। त्यानंतर पुन्हा मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलं, मात्र उपोषणाच्या काळात राज्य सरकारकडून फारशी दखल घेतली गेली नाही आणि त्यावेळी असं लक्षात आलं की राज्य सरकार मराठ्यांच्या मागण्यासंदर्भात कुठलीही दखल घेत नाही आणि त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही उतरणार अशा पद्धतीनं एक मोहीमच मनोज जरांगे पाटील यांनी हाती घेतली आणि आपल्याला जी माहिती मिळालेली आहे जी मी घेतली आहे त्यानुसार येत्या 7 ऑगस्ट पासून राज्यभरातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामधले विधानसभा मतदारसंघ असतील तालुकानिहाय लोकांनी इच्छुकांनी ते अर्ज द्यायचे आहेत आणि त्या अर्जामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य कसं आहे, त्यांनी मराठा समाजासाठी काय केलेलं आहे, संघटनात्मक कामगिरी काय आहे याची माहिती अंतरवाली सराटीमध्ये द्यायची आहे। त्यानंतर 7 ते 13 ऑगस्ट दरम्यान मनोज जरांगे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। शांतता रॅली आहे, ती रॅली झाल्यानंतर ते पुन्हा 13 नंतर अंतरवाली सराटीमध्ये दाखल होतील। त्या दरम्यानच्या काळामध्ये एक 10-12 जणांचं एक शिष्टमंडळ असणार आहे, कोर कमिटी असणार आहे। त्या कोर कमिटीमध्ये या सगळ्या अर्जाची छाननी केली जाणार आहे। कोण इच्छुक आहेत, कोण कशा पद्धतीने मराठा समाजासाठी पुढच्या काळात काम करू शकतं, त्याचा अभ्यास कसा आहे याची सगळी छाननी झाल्यानंतर जवळपास 20 ऑगस्ट पासून ते 29 ऑगस्ट पर्यंत मनोज जरांगे पाटील हे स्वतः त्या इच्छुकांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर अगदी माधव, याचा फटका आता सगळ्याच राजकीय नेत्यांना बसणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।